नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचा कृषी दिवस आहे आणि त्या निमित्ताने एक आगळा वेगळा योग इथं आलेला आहे. आपण इथं उपस्थित सर्वजण आणि त्याच वेळेला भारतातून सगळीकडून जवळजवळ 3 लाखांहून अधिक लोक व्हर्च्युअल माध्यमातून हा कार्यक्रम बघतायत. त्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मनपूर्वक स्वागत करतो. डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा शुभारंभ या आजच्या युगामध्ये नवीन पद्धतीने आंतरजालाच्या माध्यमातून होत आहे. शेतीशास्त्राचा इतिहास आपल्या देशामध्ये खूप जुना आहे. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये कृषी हा विषय होता असं आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर 20व्या शतकामध्ये आपल्याकडे शेतीशास्त्र हा विषय शिकवायला अधिकृतरित्या प्रारंभ झाला. पहिल्यांदा 6 महाविद्यालयं स्थापली गेली. कानपूर, लायलपूर, कोईमतूर, त्यानंतर नागपूर, पुणे आणि साबोर अशी ती विद्यालयं होती. आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर ICARच्या माध्यमातून त्याचे नीती नियम तयार करून खऱ्या अर्थाने विद्यापीठं उभी राहिली. पहिलं विद्यापीठ पंतनगर उत्तराखंडमध्ये उभं राहिलं आणि त्यानंतर अनेक शेती विद्यापीठं राज्यस्तरावरही आणि केंद्रीय स्तरावरही उभी राहिली. सध्या 73 शेतकी विद्यापीठं भारतामध्ये आहेत. त्यातली 5 ही डीम्ड म्हणजे स्वायत्त विद्यापीठं आहेत. त्याचप्रमाणे 2 केंद्रीय विद्यापीठं आहेत आणि 4 केंद्रीय विद्यापीठांमध्ये शेती हा विषय शिकवला जातो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज एक वेगळं विद्यापीठ कोल्हापूरमध्ये तळसंदे या गावी उभं राहतंय आणि त्याचा शुभारंभ आज या दिवशी होतोय. कोल्हापूरचा इतिहास शेतीच्या बाबतीत आणखीनच वेगळा आहे. ज्यांचं नाव आपण सोशल रिफॉर्मरचे सेंटर पिलर म्हणून घेतो त्या राजर्षी शाहू महाराजांनी 1912 साली पहिल्यांदा किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट कोल्हापूरमध्ये सुरू केली होती. त्याचबरोबर तिथे शेती अवजारांचं एक प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये उत्कृष्ट धान्याचे नमुने असतील, माहिती पत्रकं असतील याची मांडणी करून चांगल्या जनावरांची पैदास करण्यासाठीचं केंद्रही त्यांनी उभं केल्याची नोंद आपल्याला सापडते. नेहमी असं म्हणलं जातं की प्रयोगशीलता हा आधुनिकतेचा एक महत्त्वाचा पैलू असतो आणि त्या पैलूला गृहीत धरूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये प्रचंड काम केलं. आपल्यापैकी फार कमी लोकांना हा इतिहास माहिती असेल म्हणून मुद्दाम सांगत होतो मी हा सगळा इतिहास. आणि आता या उद्घाटनाचा समारंभ जवळ आलाय. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी सर्व महनीय व्यक्तींना उपस्थित सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन करावं. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा, माननीय डॉक्टर संजय डी. पाटील कुलपती, त्याचप्रमाणे माननीय सतेजी पाटील गृहराज्यमंत्री, माननीय बाळासाहेबजी थोरात, माननीय जयंतराव पाटील, माननीय दादाजी भुसे, माननीय हसनजी मुश्रीफ, माननीय उदयजी सामंत, माननीय विश्वजीतजी कदम, माननीय प्राजक्तजी तनपुरे, माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर, माननीय खासदार संजय मंडलिक, माननीय खासदार धैर्यशीलजी माने, माननीय नामदार प्रकाश आंबेडकर, माननीय नामदार राजू आवळे आणि माननीय नामदार जयंत आसगावकर या सर्वांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचा शुभारंभ होत आहे आणि त्यासाठीचं दीप प्रज्वलन आपल्या समोर संपन्न होत आहे. आपल्या संस्कृतीत एक अतिशय सुंदर दीपान्योक्ती सांगितलेली आहे की रक्ष पात्रगतम स्नेहम प्रदीप श्री विवर्धनम प्रथा रूपंती विना तेज भस्मत्वम भवद गुणाः. एका वेगळ्या अर्थी तुझ्या भांड्यातलं तेल कधीही संपू देऊ नकोस. त्यामुळेच दीपाची शोभा आहे. हे शिक्षणाच्या बाबतीतही लागू आहे. सातत्याने हे शिक्षण विद्यार्थ्यांना देत राहणं म्हणजे ते तेल कधी संपू नये याचंच प्रतीक आहे असं नेहमी म्हणलं जातं. आणि त्या दीप प्रज्वलनाने हा शुभारंभ होतोय. आदरणीय दादा, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, इतर सर्व मान्यवर, मनपूर्वक धन्यवाद.
शेतीचा इतिहास मगाशी मी सांगत असताना कोल्हापूरचा इतिहास सांगितला होता. त्यातली फक्त एक छोटीशी घटना मुद्दाम जाता जाता हे सगळे स्थानापन्न होत आहेत तोवर सांगतो. त्या काळामध्ये पर्जन्य ऋतू प्रचंड मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रबर आणि कॉफी आणि चहाचे मळे तिथे लावले गेले होते आणि त्यातला पन्हाळा नंबर 4 हा चहा बडोद्याच्या महाराजांना खास आवडत होता असं शाहू महाराजांना त्यांनी पत्र लिहिलेलं आपल्याला इतिहासामध्ये सापडतं. अशा कोल्हापुरात आज या विद्यापीठाचा शुभारंभ होतोय. मी यानंतर विनंती करणारे मुद्दामच की ही जी छोटीशी एक वेगळी जागा घेऊन तिथे विद्यापीठाची सुरुवात झाली त्याचा सगळा प्रवास आपण एका ध्वनिचित्रफितीतनं बघणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत. ती ध्वनिचित्रफित सगळे आंतरजालाच्या माध्यमातून जिथनं काही लाख लोक आत्ता बघतायत त्या सगळ्यांनाच अनुभूती एक वेगळी देईल की तळसंद्याचा परिसर कसा होता आणि काय घडलेलं आहे तिथं आता. वर्ष होतं 1989. कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तळसंदे येथील या खडकाळ माळावर वनराई फुलवण्याचं स्वप्न 24 वर्षांच्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्याची आस डोळ्यात होती. अगदी इंचभर सुद्धा माती नसणाऱ्या या माळ रानावर त्यावेळी होतं फक्त एक आंब्याचं झाड. पण शेतीची आवड असणाऱ्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी वेगळा ध्यास घेऊन काम सुरू केलं. सुमारे 12,000हून अधिक ट्रॉल्या माती आणून ही जमीन सुपीक करण्याचे भगीरथ प्रयत्न सुरू झाले. मातीशी नातं घट्ट असल्यानं आणि कष्टाची तयारी असल्यानं अहोरात्र फार्म डेव्हलपमेंटचं त्यांचं काम सुरूच होतं. यासाठी पत्नी वैजयंती यांचं खंबीर पाठबळ आणि छोटे बंधू सतेज उर्फ बंटी यांची साथ होती. 1994 साली वारणा नदीकाठी जॅकवेलची उभारणी सुरू झाली आणि 6 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकत तळसंदेच्या या माळ रानावर पाणी आणण्यात आलं आणि इथली माती या पाण्यानं तृप्त झाली. फळझाडे, फुलझाडे, भाज्या यांच्या लागवडी बरोबरच नारळ, चिक्कू, आंबा यासारख्या झाडांची लागवड मोठ्या कौशल्यानं केली गेली आणि हळूहळू हा परिसर बहरू लागला. बनारसचे आदरणीय मौनी महाराज यांनी तळसंदे फार्मला भेट देऊन डॉक्टर संजय डी पाटील यांच्या प्रयत्नांचं कौतुक तर केलंच, पण वन डे धिस विल बी अ गोल्डन लँड असे शब्द कागदावर लिहून डॉक्टर संजय डी पाटील यांना आशीर्वाद दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय चंद्रशेखरजी यांनी तळसंदे फार्मला भेट दिली. तसंच आदरणीय शरश्चंद्र पवार साहेब यांचे सुद्धा डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी सातत्याने सहकार्य मिळाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी डॉक्टर संजय डी पाटील आणि श्रीयुत सतेज पाटील यांच्या या सर्व प्रयत्नांना नेहमीच पाठबळ आणि आशीर्वाद दिले. पारंपरिक शेतीच्या पद्धतीला ड्रिप इरिगेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यानं
हा परिसर संपन्न तर झालाच आहे, पण हिरवाईनं नटून गेलाय. आज 6 कोटी लिटर पाणी शेततळ्यांच्या माध्यमातून तळसंदे फार्म मध्ये साठवण्यात आलंय. सध्या इथं 300हून अधिक आंब्याची तर 2500हून अधिक नारळाची झाडं आहेत. या फार्म मध्ये कोबी, फ्लॉवर, बीन्स, वांगी, भेंडी, दोडका यासारख्या पारंपरिक भाज्यांबरोबरच ब्रोकोली, लेट्यूस, जुकिनी या एक्झॉटिक भाज्या अशा 30हून अधिक प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवल्या जातात. त्याचबरोबर आंबा, चिक्कू, सीताफळ, केळी, डाळिंब, ॲपल बोर, लिंबू तसंच ड्रॅगन फ्रूट यासारख्या 20हून अधिक प्रकारच्या फळांचं उत्पादन या तळसंदे फार्ममध्ये होतं. नियोजनबद्ध प्रयत्नांमुळेच या ठिकाणी ऊसाचे मळे सुद्धा फुललेत. विशेष बाब म्हणजे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी हा फार्म म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असं ठिकाण झालंय. स्टाफ आणि विद्यार्थी हे या फार्ममध्ये सातत्यानं विविध प्रकारचे रिसर्च करत असतात. डॉक्टर संजय डी पाटील यांच्या या भगीरथ प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वसंतराव नाईक कृषी भूषण, इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड, बळीराजा पुरस्कार, सकाळ ॲग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड, गोल्ड स्टार इंटरनॅशनल अवॉर्ड, कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड, विद्या भारती अवॉर्ड यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. वृक्षवेलींनी बहरलेल्या या परिसरात ज्ञान मंदिरं उभारण्याची कल्पना डॉक्टर संजय डी पाटील यांना सुचली आणि सुरू झाला एक नवा प्रवास. 1991 साली कृषी विज्ञान केंद्र सुरू झालं आणि त्या पाठोपाठ BSc ॲग्री, BTech ॲग्री, ॲग्री पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, MBA, आर्किटेक्चर यासारखी ज्ञान मंदिरं या ठिकाणी उभी राहिली. उज्ज्वल भवितव्याची स्वप्न घेऊन येणाऱ्या 4000हून अधिक विद्यार्थ्यांसाठी हा ग्रीन कॅम्पस नवी ऊर्जा देणारा ठरू लागला. तज्ञ स्टाफ, अद्ययावत शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण लॅबोरेटरीज, वेल इक्विप्ड कम्प्युटर फॅसिलिटी, इंटरनॅशनल जर्नल्स, रेफरन्स बुक्स यांनी सुसज्ज सेंट्रल लायब्ररी, प्रशस्त रीडिंग रूम, मॉडर्न मशीनसह सुसज्ज मशीन शॉप, स्टेट ऑफ द आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांना हँड्स ऑन स्किल पद्धतीनं प्रॅक्टिकल ज्ञान देण्यासाठी तज्ज्ञ स्टाफचं मार्गदर्शन, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल फॅसिलिटी, स्पोर्ट्स ग्राउंड यामुळे तळसंदे कॅम्पसला वेगळीच ओळख प्राप्त झालीये. डॉक्टर संजय डी पाटील यांच्या या शैक्षणिक कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हिमाचल प्रदेश विद्यापीठानं तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्माननीय डॉक्टरेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. सातत्यानं नवनवीन गोष्टी करण्याची ऊर्जा अंगी बाळगणाऱ्या डॉक्टर संजय डी पाटील यांनी इस्रायल येथील भेटीनंतर तळसंदे फार्मवर अद्ययावत डेअरी प्रोजेक्ट सुरू केलाय. गायी आणि म्हशी अशा 200 जनावरांसह या ठिकाणी मुक्त गोठ्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी या डेअरी प्रोजेक्टचा खूप मोठा फायदा होणार आहे. आज अनेक शेतकरी या प्रोजेक्टला भेट देऊन येथील तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. भविष्यात जनावरांची संख्या वाढवून हा डेअरी प्रोजेक्ट अजून सक्षम करण्यात येणार आहे. डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज 33 वर्षांनंतर या तळसंदे कॅम्पसनं वेगळंच रूप धारण केलंय. शेतीमध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग, ज्ञान मंदिरांची उभारणी करत असतानाच डॉक्टर पाटील यांनी या कॅम्पसमध्ये विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं. रिसर्च ओरिएंटेड अप्रोच आणि अकॅडमिक एक्सलन्स यामुळे जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ सज्ज झालंय. तळसंदे येथील या निसर्गरम्य वातावरणात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, लायब्ररी बिल्डिंग, सेंट्रल अम्युनिटी बिल्डिंग,
कॅफेटेरिया यासारख्या सुविधा साकार होत आहेत. आदरणीय पद्मश्री डॉक्टर D.Y. पाटील साहेब आणि सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील आई साहेब यांचे आशीर्वाद आणि डॉक्टर संजय डी पाटील यांचे नियोजनबद्ध प्रयत्न यामुळेच खडकाळ माळरान ते गोल्डन लँड असा तळसंदेचा या परिसराचा प्रवास घडलाय. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि ट्रस्टी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. D.Y. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणारे विद्यार्थी नक्कीच घडतील. एक योगायोगाची गोष्ट या निमित्ताने सांगितली पाहिजे. आपण आता ही ध्वनिचित्रफीत बघत असताना आपण पाहिलं की आदरणीय माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांनी तिथं भेट दिली होती. आज सुदैवाने त्यांचाही जन्मदिवस असतो. ही एक वेगळी योगायोगाची गोष्ट आज या निमित्ताने. आणि ज्या पुरस्काराचा आज उल्लेख या फिल्ममध्ये झाला तो वसंतराव नाईकांचाही आज जन्मदिवस, म्हणूनच महाराष्ट्र राज्याचा कृषी दिवस असं आज मानलं जातं. त्याही पुरस्काराने आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील हे सन्मानित आहेतच. या निमित्ताने मी या विद्यापीठाचे कुलपती म्हणून डॉक्टर संजय डी पाटील यांना विनंती करणार आहे की शब्द सुमनांनी आपण सर्वांचं स्वागत आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. त्यांच्या बाबतीत मी फक्त एवढंच म्हणेन की एका कवीनी फार सुंदर 4 ओळी म्हणलेल्या आहेत की काही लोक असतात गती काळाला देणारे, काही लोक असतात गती काळाला देणारे, आकाशाच्या उंजळीत आयुष्याला फेकणारे, असं हे व्यक्तिमत्व ज्यांनी हे सर्व उभं केलेलं आहे. मी विनंती करतो शब्द सुमनांनी सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक आपण करावं. नमस्कार. D.Y. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे कोल्हापूरच्या उद्घाटन आणि नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या उद्घाटन समारंभास उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, कार्यक्रमाचे आदरणीय दादा तसेच सवाईसाहेब, कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित महसूल मंत्री आदरणीय थोरातसाहेब, माननीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब, ग्रामविकास मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब, हायर आणि टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आदरणीय सामंत साहेब, कृषी मंत्री आदरणीय भुसे साहेब, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे आणि माझे छोटे बंधू गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील, ऑनलाईन उपस्थित खासदार संभाजीराजे, इथे उपस्थित खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, तसेच आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, माझे चिरंजीव आमदार ऋतुराज पाटील, देवराज पाटील आणि तसेच अनिल मोरे साहेब, पुण्याचे D.Y. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर प्रभात रंजन सर, D.Y. पाटील डीम युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे व्हाईस चान्सलर डॉक्टर मुदगल सर, तसेच या नवीन D.Y. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे पहिले व्हाईस चान्सलर डॉक्टर के प्रतापन,
एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर गुप्ता सर, कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित सर्व माजी आमदार, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, शेती, उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवर, शेतकरी, विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, आज एक चांगला योगायोग जुळून आला आहे. आज कृषी दिन आहे आणि याच दिवशी DY पाटील कृषी व टेक्निकल युनिव्हर्सिटीचे उद्घाटन होत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उद्घाटन देखील माजी कृषी मंत्री पवारसाहेबांच्या हस्ते होत आहे. हा आमच्या सर्वांसाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. एक शेतकरी म्हणून मी प्रथम सर्व शेतकरी बंधूंना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आपण सर्वजण या समारंभास उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचे प्रथम मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की आदरणीय पवारसाहेब आणि शेतीमध्ये सुद्धा फार मोठा अभ्यास आहे. शेती आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी त्यांनी आजपर्यंत दिलेले योगदान नेहमीच प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज या विद्यापीठाचे उद्घाटन करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या युनिव्हर्सिटीच्या मान्यतेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, नामदार उदय सामंतजी, नामदार दादा भुसे साहेब, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार यांचे खूप महत्त्वाचे सहकार्य लाभले. नामदार उदय सामंतजी यांनी या विद्यापीठाच्या परवानगीसाठी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले. याबद्दल त्यांना मी विशेष धन्यवाद देतो. तसेच कृषी मंत्री दादा भुसे साहेब यांनी तळसंद कॅम्पसला नुकतीच व्हिजिट करून शेती आणि डेअरी याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केले. यापुढील काळातही त्यांचे असेच मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला नक्की मिळेल. तसेच अनेक मान्यवर आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज या ॲग्रिकल्चर व टेक्निकल विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मला आपल्या सर्वांना या तळसंद कॅम्पसविषयी काही गोष्टी शेअर करायला नक्कीच आवडेल. 1984 साली दादाने विनाअनुदान तत्त्वावरती कसबा बावड्यामध्ये शिक्षण संस्था सुरुवात केली. वयाच्या 20व्या वर्षीच दादांनी आणि आईसाहेबांनी माझ्यावरती विश्वास टाकून सर्व कन्स्ट्रक्शनची कामं असतील, इंटिरियरचे कामं असतील, त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. 3-4 वर्ष दादा नवीन कॉलेजेस मंजूर करून आणत होते आणि जे काही कन्स्ट्रक्शन लागत असेल, जे काही तिथं कामं, इंटिरियरचं कामं, कन्स्ट्रक्शन काम, इक्विपमेंट काम, सर्व जबाबदारी दादाने मला लहानपणीच माझ्यावरती सोपवली होती. मला लहानपणापासूनच कन्स्ट्रक्शनची आणि शेतीची अतिशय आवड होती आणि मी दादांना 24व्या वर्षीच रिक्वेस्ट केली की मला शेती घ्यायची आहे, मी घेऊ का. दादांनी मला विश्वास ठेवून माझ्यावरती सांगितलं की तुला जिथं पाहिजे तिथं तू शेती खरेदी कर. कोल्हापूरपासूनच 20 किलोमीटर अंतरावरतीच हे तळसंदे गाव होतं. तिथं मी जाऊन टोटली माळ रान होतं, बेरन लँड होती, म्हणजे कोणच तिथे त्या जमिनीत जातच नव्हतं अशी ती त्यावेळीची परिस्थिती होती. ती मी शेती पाहिली आणि ती शेती घ्यायचं मी ठरवलं. जवळजवळ 205 एकरची जमीन एका ठिकाणी आणि 148 मालकांना मी एकत्र करून 1-1.5 वर्ष माझी खरेदीपत्र चालू होती. का सगळ्यांना मी शेतकऱ्यांना भेटून ती शेती त्यावेळी खरेदी केली. महत्त्वाचं म्हणजे दादाने आणि आईंनी माझ्यावरती विश्वास इतका टाकला की त्यांनी पाहिली पण नव्हती मी शेती कुठं त्यावेळी खरेदी करतो आहे. असं करत असताना मग ती मी डेव्हलपमेंट करण्याची सुरुवात केली. त्यावेळी खडकाळ रान असल्यामुळे ब्लास्टिंग करून ते सर्व खड्डे काढले. नदीतून माती आणून 11 ते 12 हजार ट्रॉल्या माती आम्ही आणून ही शेती सगळी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू मग तिथं नारळाचं प्लांटेशन केलं, पेरूची बाग केली, चिक्कूची बाग करून अशी वेगवेगळी फळबागा तिथं प्लांट करत गेलो. मग काही वर्षांनी वाटलं की तिथं आपण काहीतरी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन चालू करूया. त्या दृष्टीनं पहिलं आपण कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात झाली. मग सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळं सायंटिस्ट वगैरे होते, त्यामुळे शेतीची जी काय मदत आपण शेतकऱ्यांना करता येईल, जी काय भागातल्या लोकांना आपण मदत देऊ शकतो, कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत
ती आपण मदत कंटिन्यूस करत गेलो. जेव्हा ॲग्रिकल्चर कॉलेजची सुरुवात आपण 94 साली आपण प्रथम ॲग्रिकल्चर कॉलेजची तिथं सुरुवात केली. मग बीटेक ॲग्रिकल्चर चालू केलं. त्यानंतर BSc ॲग्रिकल्चरची सुरुवात केली. त्यानंतर ॲग्रिकल्चर डिप्लोमा चालू केला आणि आपण यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे सर्व कोर्सेसची सुरुवात तिथं आपण केली. मग ते नर्सिंग कोर्स असेल, डेअरी कोर्स असतील, असे वेगवेगळे कोर्सेस शेतकऱ्यांच्या मुलासाठी आपण शनिवार रविवारी देखील तिथं सुरुवात करून चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत आपण चालवत आलो. जवळजवळ 900 विद्यार्थी आज तिथं ॲग्रिकल्चरमध्ये शिक्षण घेत आहेत. मला आठवतं की आम्ही इस्रायलला देखील जाऊन तिथली देखील शेती पाहिली होती. त्या पद्धतीनं मी बारामतीला पण साहेब आपली डेअरी पाहिली होती आणि ती डेअरी पाहूनच मी तहसीलदार देखील चांगली डेअरी करण्याचा माझा मनोदय झाला आणि आत्ताच एक 100 म्हशी गायींची आपण तर डेअरी सुरुवात केल्या. 4 ते 5 वर्षामध्ये 1000 म्हशींची कशी डेअरी होईल हे आता आमचा पुढचा ब्ल्यूप्रिंट तयार आहे. ह्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो, दरवर्षी आमच्या कॉलेजचे 10 विद्यार्थी इस्रायलला जातात. सिलेक्शन इस्रायल गव्हर्नमेंट त्यांचं करत असते. त्यांचं राहण्याचा खर्च किंवा तिथला अभ्यासाचा खर्च इस्रायल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी करत्या. तिच्या येण्या जाण्याचा तिकिटाचा जो काय खर्च असेल तो DY पाटील शिक्षण संस्था त्यांना तिकीट काढून प्रत्येक वर्षीच देत आलेले आहे. या निमित्तानं आपणा सर्वांना माहीतच आहे दादांचे आणि पवारसाहेबांचे संबंध हे पूर्वीपासूनच एकदम चांगले संबंध आहेत. त्यातून मला आठवतं की 1989 साली जेव्हा DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर आणि मुंबईचं DY पाटील कॉलेज पवारसाहेबांनी सँक्शन दिल्यानंतर छोट्या ठिकाणीच मेडिकल कॉलेजची त्यावेळी सुरुवात झाली होती. परंतु आता साहेब भव्य असे मेडिकलची बिल्डिंग झालेली आहे. तीच मेडिकल कॉलेज 2005 DY पाटील डीम युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट करून आज 150 मुलांचं मेडिकल कॉलेज आहे. 75 पोस्ट ग्रॅज्युएट सीट्स आहेत. मग नर्सिंग कॉलेज, BSc नर्सिंग सर्व कोर्सेस, फिजिओथेरपी असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, वेगवेगळे कोर्सेस त्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. 2001 साली हॉस्पिटलच्या माध्यमातून एक चांगलं हॉस्पिटल कोल्हापूरला यायचं असं दादांची इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही कदमवाडीमध्ये 500 बेडचं हॉस्पिटलची सुरुवात केली. नंतर आज ते 750 बेडचं हॉस्पिटल करून जी काय सेवा करायला लागेल लोकांसाठी, कोल्हापूरच्या जिल्ह्यातले असेल, सिंधुदुर्गचे असतील, आता कर्नाटकातून भरपूर असे पेशंट्स येत असतात. आजपर्यंत लाखो लोकांची आपण साहेब त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा करू शकलो. प्लस आता जर ह्या कोविडच्या काळामध्ये गेले 1.25 वर्ष 100% हे माझं हॉस्पिटल कोविडसाठी आम्ही वापरतो आहे. आणि जवळजवळ 41 ICU बेड असतील, 242 ऑक्सिजन बेड असतील. जी या कोविडच्या गेल्या 1.25 वर्षामध्ये 100% आपण हे हॉस्पिटल कोविडसाठी जी काय सेवा करता येईल ती चांगल्या पद्धतीनं सेवा करत आलेलो. मी आपण जे मेडिकल कॉलेज दिलेलं आज 33 वर्षामध्ये अतिशय बघण्यासारखं झालेलं आहे. NAC देखील ॲक्रिडेशन युनिव्हर्सिटीला A ग्रेड आपल्याला कोल्हापूरला आहे. असं करत असताना मी आणि बंटी वेगवेगळे प्रोजेक्ट्स 3-3, 4-4 वर्षाला कोल्हापूरला करत आलो होतो. गगनबावड्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने एक शुगर फॅक्टरी चालू करायची होती. ती देखील शुगर फॅक्टरी केली. 21 मेगावॉटचा तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट देखील आपण सुरुवात केलेली आहे. अशा तऱ्हेनं ती देखील 15-1 वर्ष झालं चांगली आपण शुगर फॅक्टरी चालवत आलो. हे करत असताना कोल्हापूरला पर्यटक आणि भरपूर लोक येत असतात. एक चांगलं हॉटेल, 5 स्टार हॉटेल कोल्हापूरला गरज होती. त्या दृष्टीनं डायव्हर्फिकेशन म्हणून आम्ही सयाजी हॉटेल कोल्हापूरला सुरुवात केली. DYP सिटी मॉल देखील सुरुवात केलेली आहे. अशा तऱ्हेने वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण कायमच करत आलो आणि दादांच्या आशीर्वादाने, आईंच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सुरू आहेत. आज DY पाटील ग्रुप जवळजवळ 37 वर्ष झालेले आहेत. ह्या ग्रुपला जवळजवळ 162 कॉलेजेस आज महाराष्ट्रामध्ये आहेत. जवळजवळ 67,000 विद्यार्थी आज शिक्षण घेतात. 12,000 टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आज टोटल काम करतो आहे. मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहज माहिती घेत गेलो की किती विद्यार्थी आपल्या कॉलेजचे पासआउट झालेत. जवळजवळ 3,25,000 विद्यार्थी आज दादांच्या आणि आईंच्या आशीर्वादाने या संस्थेमधून आजपर्यंत पासआउट झालेले आहेत. हे करत असताना मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, या तिन्ही डीम युनिव्हर्सिटीज आज NAC A ग्रेडची मान्यता मिळालेली आहे. आज ही आपण जे दिलेले आहे DY पाटील ॲग्रिकल्चर आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ही 7वी युनिव्हर्सिटी या ग्रुपची आहे. ही देखील मी आपणा सर्वांना शब्द देऊ इच्छितो की पुढच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 16,000 विद्यार्थी, शेतकरी असतील, त्यांची मुलं असतील, ह्या टेक्निकलचे कॉलेजेस असतील, अशा दृष्टीने 16,000 विद्यार्थी आज या तळसंदे कॅम्पसमध्ये होतील. आणि ही देखील युनिव्हर्सिटी मी नक्कीच
नॅक ए ग्रेड असेल, ICARचं मान्यता असेल, ही नक्कीच मिळवेन एवढं ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. ही युनिव्हर्सिटी मिळवण्यासाठी माननीय माझे छोटे बंधू आमदार बंटी पाटील, आमदार ऋतुराज पाटील दोघांनी, त्यांच्याबरोबर आमचे डॉक्टर गुप्ता सर आणि सर्व टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफने अतिशय चांगलं प्रयत्न करून फॉलोअप करून ही युनिव्हर्सिटी मिळाली. याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो. आपण खरंच हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कोल्हापूरला घ्यायचा ठरवला होता. जवळजवळ 10,000 शेतकऱ्यांना गोळा करून हा फंक्शन कोल्हापूरमध्ये घेऊया असा आमचा प्लॅन झाला होता, परंतु कोविडमुळे आपण हा पुढं घेतला. परंतु माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे, ज्यावेळी आपण कोल्हापूरला याल तर प्लीज आपण या फार्मला आणि युनिव्हर्सिटीला आपण भेट द्यावी एवढंच ह्या निमित्ताने मी आपल्याला धन्यवाद. धन्यवाद सर. एका वेगळ्या परिस्थितीत आंतरजालाच्या माध्यमातून आजचा हा उद्घाटन सोहळा होतोय हे जरी असलं तरी एकाच वेळेला अनेक ठिकाणहून जवळजवळ 3 लाखांहून अधिक लोक हा सोहळा बघतायत. त्या सर्वांनी आत्ताचा हा अनुभव घेतला असेल. आजच्या सर्व महनीय व्यक्तींचं अत्यंत हृदय असं स्वागत हा अत्यंत महत्त्वाचा भाग. त्यासाठी मी पुन्हा एकदा डॉक्टर संजय डी पाटील यांना विनंती करणार आहे की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, अध्यक्ष आणि सर्वच महनीय व्यक्ती यांचा सन्मान आपण यथोचित असा करावा. यासाठी शाल आणि मुख्य म्हणजे आपल्या संस्कृतीतलं प्रतीक म्हणून गाय वासराचं असं एक वेगळं चिन्ह निर्माण जे केलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रदान करणार आहेत. मी विनंती करतो आदरणीय संजय डी पाटील सरांना की आपण स्वागत करावं. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचं. गेली 6 दशकं मी फक्त सर्व महनीयांना विनंती करीन, कारण जगभरातनं लोक बघतायत, त्यामुळे या बाजूला पुढे जर फक्त 2 पावलं आपण आलात तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंतही ते जाऊ शकेल. संरक्षण आणि शेती या 2 खात्यांचा कारभार सक्षमपणे सांभाळलेले म्हणून संपूर्ण भारत ज्यांना ओळखतो असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं हृदय स्वागत संजय डी पाटील सर करतायत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉक्टर DY पाटील सर यांचा सन्मान आदरणीय संजयजी करतायत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्रिपुरा बिहारचं राज्यपद सांभाळलेले आणि हे संपूर्ण संकुलच ज्यांच्यामुळे उभं राहिलेलं आहे असे DY पाटील प्रतिष्ठान, DY पाटील एज्युकेशन सोसायटी, एज्युकेशन अकॅडमी मुंबई या सगळ्याचे संस्थापक अध्यक्ष आणि आजच्याही कार्यक्रमाचे अध्यक्ष. यानंतर मी विनंती करतो पुढच्या सन्मानासाठी माननीय नामदार श्रीयुत बाळासाहेबजी थोरात, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री पदही पूर्वी त्यांनी भूषवलेलं आहे आणि कोल्हापूरचे एकेकाळी ते पालकमंत्रीही होते. अत्यंत शांत, निगर्वी आणि मितभाषी असे बाळासाहेब थोरात यांचा या निमित्ताने सन्मान होतोय. अमृत वाहिनी सहकारी दूध उत्पादक संस्थेला सुरुवात करून 79 पासून याच क्षेत्रात प्रचंड काम संगमनेरला ज्यांनी केले असे. यानंतर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार जयंतजी पाटील, ग्रामविकास मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे सलग 10 वेळा बजेट सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणून त्यांचं रेकॉर्ड महाराष्ट्र राज्याच्या या विषयामध्ये आहे. त्यांचा हृदय सन्मान होतोय. यानंतर माननीय ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांचा सन्मान संजयजी पाटील साहेब करतायत. कागल मतदारसंघातले आमदार, पूर्वी कामगार मंत्रीपदही त्यांनी सांभाळलेलं आहे, आपल्याला कल्पना आहे. आत्ताही कामगार मंत्री आणि ग्रामविकास मंत्री अशी खाती ते सांभाळत आहेत. यानंतर विनंती आहे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदयजी सामंत सर यांचा सन्मान आपण करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, पूर्वी म्हाडाचे चेअरमन म्हणूनही कार्य केलेले आणि सध्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री असलेले आदरणीय उदयजी सामंत. धन्यवाद डॉक्टर संजय पाटील. यानंतरच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय
या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा ज्यांनी सांभाळलेली आहे असे माननीय नामदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, त्यांच्या शुभ हस्ते पुढचे सन्मान व्हावेत। माननीय नामदार श्रीयुत विश्वजितजी कदम यांचा सन्मान होतोय। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले, हार्वर्डची पदवी घेतलेले आणि AICTEचे मेंबर असलेले आदरणीय विश्वजितजी कदम यांचा सन्मान। त्यानंतर माननीय नामदार प्राजक्त तनपुरे यांना विनंती। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे राज्यमंत्री म्हणून सध्या ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, अर्बन डेव्हलपमेंट, एनर्जी, उच्च तंत्र शिक्षण, वनवासी कल्याण, असे तनपुरे साहेब यांचा सन्मान होतोय। धन्यवाद बंटी साहेब। यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय ऋतुराजजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते पुढचे सन्मान व्हावेत। माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, त्यांचा सन्मान होतोय। यानंतर माननीय खासदार संजयजी मंडलिक यांचा सन्मान ऋतुराजजींनी करावा अशी विनंती। राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले आणि खासदारकी सध्या भूषवत आहेत असे संजय मंडलिक। यानंतर माननीय खासदार धैर्यशीलजी माने। यानंतर माननीय नामदार राजू आवळे, हातकणंगले विधानसभाचे युवा आमदार, त्यांचा सन्मान होतोय। आपल्या घराण्याचा, वडिलांचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळसंदे हे जे विद्यापीठ आज स्थापन होतंय ते यांच्या मतदारसंघात येतं असे राजू आवळे। आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जयंतजी आसगावकर यांचा सन्मान होतोय। सांगरूळ मधले आदरणीय आसगावकर, धन्यवाद ऋतुराजजी। सुरुवातीला मी सांगत होतो महाराष्ट्र राज्य आणि एकूणच भारतातल्या शेती, त्यातलं शिक्षण याविषयीच्या प्रवासाविषयी आपण सगळेजण जे सगळीकडनं बघताय आत्ता त्या सगळ्यांसाठी, कारण भूदरगड असेल, राधानगरी असेल, तळसंदे प्रत्यक्ष असेल, इथपासून सगळीकडची लोक आंतरजालाच्या माध्यमातून 3 लाखाहून अधिक लोक आपण सगळे हा सोहळा बघताय। एक विशेष बाब फक्त सांगितली पाहिजे, कारण कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उल्लेख सातत्याने या पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत येतो। याच तळसंदेमध्ये कृष्णा खोरेची पहिली जाहिराताची महाराष्ट्राची फिल्म ही तिथेच शूटिंग त्यावेळेला हे उभारत असताना झालेली होती। हा एक विशेष बाब तळसंदे बाबतीतली सांगितली पाहिजे। पण एकूणच महाराष्ट्रातली सध्याची शेतीविषयक शिक्षणाची परिस्थिती काय आहे याविषयीचं एक प्रेझेंटेशन देण्यासाठी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर DY पाटील ग्रुपचे आदरणीय डॉक्टर AK गुप्ता यांना मी विनंती करतोय की आपण ते प्रेझेंटेशन इथं द्यावं। Respected Sharad Pawar ji, President of the program, Dr. D.Y. Patil ji, and all other ministers, why we decided to go for a agriculture and technical university? So for that, a small presentation of about 5 minutes, I am sharing with you. With your permission, before we go into the details, let us try to understand the significance of agriculture in the development of our country. We all know that 44% of the employment in agriculture sector is provided by the agriculture. Share of agriculture in Indian GDP is about 19.9%. 58% of population of our country is directly or indirectly depending on agriculture. About 60% of land comprises of agriculture land of our country, and 159.7 million hectares are arable. Arable means where we can plow, we can seed something to grow. Agriculture and catch fishery, these are the two fastest developing sectors
in our country as predicted by the Confederation of Indian Industries and NASSCOM. National policy, we have that 4% growth should be there in agriculture each year, that what we are predicting. And agriculture plays a very, very important role in the development of the economy, particularly in the COVID sector. You know that only agriculture helped our country to grow. But when we see in terms of agriculture education, in India there are 183 universities at present, comprising of state, public, private, deemed and all. Out of that, only 81 universities are providing agriculture education. And if we calculate, it is about 7.47% of the total number of universities. And here, if we see the enrollment of students in undergraduate courses, it is seen that only, even though the universities are 7%, but agriculture education only 0.9%, 91% of the students are opting for the agriculture education. And if we go into the numbers, approximately 280,000 students are only enrolling for undergraduate education. When we go into the higher education, that is MSc and PhD, it is the percentage is only 8% of the total UG is PG seats, and approximately 1.8% is only the seats for the PhD. And when we go into the, why this is happening, the reason is, I think Honorable Sard Pawar ji know that for all other professional courses, there are statutory bodies at central level, AICT, then Council of Architecture, National Medical Council. But for agriculture, there is ICR, but ICR is not a statutory body. ICR do not give permission for any institution or universities to open, they only accredit it. And whenever we come into the state of Maharashtra, the situation is like this, that there are approximately 15,000 seats for agriculture, and PG seats are only 1,300, and PhD seats, if we see, it is only 231. If we calculate that ratio, only it comes to about 1% of the people who are enrolling for undergraduate are going for PhD degree. And when we see into the enrollment, sir, this is very important. Each year, approximately 50,000 students, they apply for agriculture education. But in Maharashtra, there are only 15,000 seats. The ratio per seat is approximately 1.340, which is very, very less. Therefore, in other states, if we see, except Maharashtra, in Punjab, the agriculture education in private universities, it started in the year 2003. In Uttar Pradesh, it started in 2004. So they are doing it from last 16, 17 years. And whenever even we come to the small states like Arunachal Pradesh and Meghalaya, there is no state university of agriculture, state public, but private universities are playing very, very important role in agriculture education. But in Maharashtra, we have only 4 agriculture universities, and we are now starting with the agriculture, being the first university to provide agriculture courses in Maharashtra. The milestones in agriculture education, we all know that Green Revolution started in 1968. White Revolution in the form of dairy milk, it started in the year 1970. Then Blue Revolution, that is water and fishery, it started in 1985. And Yellow Revolution started for flour and edible oil in the year 1986. And Evergreen Revolution in the form of greenhouses and polyhouses, it started in the year 1996. And biotechnology revolution started under Pawar Sahib in the year 2005. Now in 2016, ICT, that is information and communication technology, it is the need of the revolution for agriculture. But areas of concerns are there. The areas of concerns in agriculture education are enrollment in agriculture education, particularly women. Out of the total 280,000 students who are enrolling for agriculture, women percentage is only 22%. Then the next area of concern is ratio of undergraduate to postgraduate to doctorate, which I already told in detail. On-field training to the student. Most of the agriculture colleges, they are running with 150 or 200 acres of land, but the farms are not working. We are not developing the farms. We are not producing various
varieties of fruits and vegetables. So practical experience to the students are not there. Then use of modern technology, which is very, very important by Israel, by Netherlands. They are ahead of us in terms of agriculture, is the use of modern technology. Research-oriented study. We are synchronized for one branch of research. Agriculturists, they do research in agriculture. Engineers do research in only technology field. Doctors do research in only medical field. But the multidisciplinary combination of research is not happening. So, lack of research and innovation as per local needs. Whatever our local needs are there. Kolhapur famous for jaggery, sugarcane. So, research institute according to that should be developed in the local area. Skill-based short-term courses. Farmers want short-term courses. They want courses on organic farming. They want courses on dairy technology, fishery, etc. Then agriculture-based technology parks, which we have to develop in our state. What we are offering now why we decided and what at this university we are offering, first we are offering a new technique which is called as experiential learning. Our syllabus that we have decided is only 50% will be the classroom teaching. 30% will be the laboratory work and 20% will be the farm training on our big farm that we have for 200 acres, 205 acres of land. Next is, we are bringing multidisciplinary institutions, sir. Agriculture, engineering, commerce and management. All together, there should be then the use of this artificial intelligence, IoT, drone technology, RFID technology. This all is possible when engineers and agriculturists, they will start working together. Then multidisciplinary research, I told you, sir. Then skill-based short-term courses. We with the KBK, we are working together. Monthly, about 200 farmers are being called in Talsande campus, where they are trained into the latest technology. Then faculty and student exchange program. Already our honorable chairman sir told that Hebrew University Israel, the best university in agriculture. We have a tie-up with the Hebrew University where 2 of our faculty members and 10 of our students, each year they go for a 35-day training. Now Baramati, I think they have with the BHL Netherlands. Now we are signing with the BHL Netherlands. So this technology, students should get the exposure to do this thing. So faculty and student exchange, gender diversity. We have constructed a state-of-art girls' hostel. We have about a fleet of 25 buses. Our target for next 5 years is our girl students should be given 50% preference in agriculture and technical courses. This is what the aim that we have. And technology park, we are developing a park where farm mechanization should become a need of the hour to the farmers. So it's a green campus, oxygen, 100% oxygen. It's free from any pollution. So now, at the last, I request you all the stakeholders, come join us for this new era of multidisciplinary education. We are there to welcome you. Thank you very much all for patiently listening to me. Thank you very much, sir. धन्यवाद गुप्ता सर. एकीकडे हे विद्यापीठ निर्माण होत असताना जगभरातनं हे विद्यापीठ बघायचं कसं यासाठीचा सध्याच्या हे संपूर्ण जग ग्लोबल खेडं झालंय म्हणतो, तर महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्याची वेबसाईट निर्माण होणं. या वेबसाईटच्या उद्घाटनासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि माननीय नामदार जयंत पाटील साहेब यांना की आपण व्यासपीठावर यावं आणि एक रिमोट आहे त्या रिमोटला आपण हातामध्ये घेऊन पडद्याच्या दिशेने फक्त त्यातलं लाल बटन दाबलं की या वेबसाईटचं उद्घाटन होईल आणि जगाच्या नकाशावरती हे विद्यापीठ लोकांना सहजगत्या दिसण्यासाठी उपलब्ध होईल. ते लाल बटन फक्त आपण पडद्याच्या दिशेने दाबल्यानंतर माननीय नामदार जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या निमित्ताने आपलं छोटं मनोगत व्यक्त करावं, आपल्या शुभेच्छा या विद्यापीठासाठी द्याव्यात.
आदरणीय पवारसाहेब, आदरणीय डी.वाय. दादा, बाळासाहेब थोरात, मुश्रीफ साहेब, सावंत साहेब, सर्वच उपस्थित राज्यमंत्री, आमदार आणि उपस्थित हा सोहळा पाहण्यासाठी काही लाख लोक जे पाहत आहेत ते सर्व आमचे सहकारी सतेज पाटील, राज्याचे गृह राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर आहेत, विश्वजित कदम आहेत, प्राजक्त तनपुरे आहेत, त्याचबरोबर या सगळ्याच्या मागं ज्यांनी कष्ट केले ते संजय पाटील डॉक्टर हे या सर्वांनी मिळून एक अतिशय उत्तम अशी व्यवस्था तळसंद्याला उभी केलेली आहे. आणि जे काम संजय पाटील करतात ते किती आदर्श करतात हे आम्ही सगळ्यांनी अनेक वेळा अनुभवलेलं आहे. आम्ही अलीकडे संजय पाटलांची आमची भेट जास्त होत नाही. आमची भेट होते त्यांचे बंधू सतेज पाटलांची. आणि सतेज पाटील राजकारणात एवढा वेळ का देतात? तर प्रत्येक राजकीय पुरुषाच्या मागे एक भाऊ असावा लागतो आणि तो भाऊ संजय पाटील यांच्या रूपानं आहे. आणि म्हणून डी.वाय. दादांनी उभं केलेलं सुरुवात केलेली ही संस्था आज जगातली एक नामांकित संस्था झालेली आहे. आणि या संस्थेने इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन शेती या विषयात हात घातलेला आहे. आणि मगाशी जे प्रेझेंटेशनमध्ये बघितलं, देशात आपलं महाराष्ट्र फक्त 4 आपल्या सरकारच्या युनिव्हर्सिटीज चालवतं ॲग्रिकल्चर, पण ही आता 5वी युनिव्हर्सिटी तयार झाली की जी अतिशय उत्तमपणाने आपल्या सर्व नव्या संशोधनाला चालना देईल असा मला विश्वास आहे. मी अधिक वेळ न बोलता खास करून संजय पाटील यांचे अभिनंदन करेन. डी.वाय. दादांचीही बऱ्याच दिवसांनी भेट झाली. डी.वाय. दादांचं आणि आमचं आकर्षण असं की पहिल्यांदा आयुष्यात मर्सिडीज गाडीत जर कधी मी बसलो असेन तर राजाराम बापूंना दाखवायला मर्सिडीज गाडी घेऊन स्वतः ते आमच्या घरी आले होते. आणि मग बापू मी यांना स्वतः ड्रायव्हिंग करायचे आणि एक फेरफटका मुंबईचा त्यांनी मारला होता. त्यामुळे आम्ही लहान असताना, फार मला वाटतं 80च्या दरम्यान असेल, त्यावेळीपासून डी.वाय. दादा हे आमच्या घरातले अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध असणारे, त्यांचं लावलेलं रोपटं हे वटवृक्षा एवढं मोठं झालं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि सार्थ अभिमान आहे आणि तो अभिमान त्यांच्या मुलांनी द्विगुणित केलेला आहे. अतिशय दादा कर्तबगार मुलं तुम्हाला मिळालेली आहेत. तुमच्या दोन्ही मुलांनी अतिशय उत्तमपणाने काम केलेलं आहे. आणि खास करून सतेज पाटील यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम सतेज पाटील करत असतात. आणि त्यामुळं सतेज पाटील हे राज्यमंत्री जरी असले तरी फार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सतेज काम करत आहेत. आणि म्हणून संजय पाटील आणि सतेज पाटील यांची जोडी डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज नाही तर डी.वाय. पाटील ग्रुपला अधिक उच्च स्तरावर घेऊन जाण्याचं काम करेल. आणि संजय पाटील यांचे चिरंजीव आता नवी पिढी त्यात येते आहे, तेही अधिक चांगली भर घालतील यात माझ्या मनात शंका नाही. या उपक्रमाला, नव्या युनिव्हर्सिटीला मनपूर्वक शुभेच्छा मी देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद आदरणीय नामदार जयंत पाटील साहेब. आपल्या शुभ हस्ते या विद्यापीठाच्या वेबसाईटचं उद्घाटन आज झालं. www.dyp-atu.org हे उद्घाटन होऊन आता जगभर ही विद्यापीठ पोचतं आहे. मगापासून आपण ऐकतोय की आंतरजालाच्या माध्यमातून लाखो लोक वेगवेगळ्या ठिकाणून हे सगळं बघतायत. एक छोटीशी झलक फक्त आपल्याला मुद्दाम दाखवतो, कारण एकाच वेळेला किती ठिकाणून हा कार्यक्रम लोक बघतायत ते आपल्या लक्षात येत असेल. आणि
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व त्याचे नीती नियम पाळून लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेले आहे. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत, राधानगरी असेल, तळसंदे असेल, मुरगुड असेल, जिथे जिथे म्हणून शेतकरी उपलब्ध आहेत तिथनं ते आणि वेगवेगळ्या विद्यापीठामधल्या आपल्या कॅम्पसमधनं सर्व लोक ही बघत आहेत. मनपूर्वक धन्यवाद. आपण सगळेजण अनुभवत असाल. जोरदार टाळ्या जर आपल्यापर्यंत हा आवाज पोचत असेल तर एकदा नंतर द्यायला हरकत नाही. यानंतर आपण पुढच्या उद्घाटनाकडे वळत आहोत. याची जी शैक्षणिक संकुलातली अकॅडमिक बिल्डिंग आहे तिची उभारणी आज नंतर या उद्घाटनानंतर सुरुवात होणार आहे. त्या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय उदयजी सामंत सर आणि प्राजक्तजी तनपुरे साहेब या दोघांना की आपण व्यासपीठावर यावं. उदयजी सामंतांना विनंती की तो रिमोट पडद्याच्या दिशेने घेऊन आपण त्याचं लाल बटन दाबल्यानंतर त्याच्या कोनशिलेचं अनावरण आंतरजालाच्या माध्यमातून व्हर्च्युअली इथं होईल. अकॅडमिक बिल्डिंगच्या कोनशिलेचं अनावरण झालंय. मी आदरणीय उदयजी सामंत यांना विनंती करतो या निमित्ताने आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डी.वाय. पाटील साहेब, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, हसन मुश्रीफ साहेब, विश्वजित कदमजी, प्राजक्त तनपुरेजी, बंटी पाटील साहेब, ज्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतो आहे ते आदरणीय संजय पाटील साहेब, ऋतुराजजी, सर्व आमदार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आज या खात्याचा मंत्री म्हणून पाटील साहेब मी देखील माझं भाग्य समजतो की महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये क्रांती होत असताना या उद्घाटनाचे साक्षीदार आम्ही सगळेच होऊ शकलो. या खात्याची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर मला असं वाटतं की या 1.5 वर्षामध्ये पहिल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला आम्ही जी मंजुरी दिली ती ही डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी असेल. परंतु मला एक महत्त्वाची गोष्ट सर्वच मान्यवरांना सांगितली पाहिजे की खात्याचा मंत्री नुसतं असून चालत नाही, तर त्याचा पाठपुरावा किती ताकदीचा असतो हे देखील 1.5 वर्षामध्ये मी बघितलेलं आहे. म्हणजे मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये फाईल यायच्या अगोदर संजय पाटील साहेबांचा माणूस माझ्या केबिनमध्ये आलेला असायचा की फाईल आता येते. बंटी पाटील साहेबांचा फोन असायचा. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादं काम होत असताना त्याच्या मागची प्रामाणिक भावना जी आहे आणि त्याच्या मागचे एफर्ट्स जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. आज इथे आताच मला संजय पाटील साहेबांनी सांगितले की माझ्या अखत्यारीमध्ये PhDच्या जागा देखील वाढवाव्यात अशी मागणी संजय पाटील साहेब आपली आहेत. परंतु आपल्याला हे देखील माहिती आहे की सगळ्या याच्या दिल्लीच्या ॲपेक्स बॉडी आहेत. आम्ही नक्कीच ह्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करू. दादा भुसे जरी आज नसले कार्यक्रमाला तरी मी त्यांना देखील विनंती करेन की ॲग्रिकल्चरच्या PGच्या जागा वाढवण्यासाठी देखील त्यांनी प्रस्ताव ॲपेक्स बॉडीकडे सादर करावा. अशी नक्कीच आपली जी मागणी आहे त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही आमची सगळ्यांची आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा गुण जो मी संजय पाटील साहेबांचा आणि विशेषतः बंटी पाटील साहेबांचा बघितला, मी तर 1999 सालामध्ये राजकारणामध्ये आलो. शरद पवार साहेबांनीच मला रत्नागिरीमधनं राजकारणात खेचून आणलं. कुठची राजकीय पार्श्वभूमी नाही पण तसं जर बघितलं की डी.वाय. दादांचा जर परिवार बघितला तर त्याला राजकीय वारसा आहे. पण ही सगळी मंडळी किती जमिनीवर असतात हे मी मुश्रीफ साहेब स्वतः बघितलेलं आहे. आता बंटी साहेबांचं मला माहीत नाही कोल्हापूरच्या राजकारणात काय ते, परंतु माझा संपर्क संजय पाटील साहेबांशी 1.5 वर्षात अनेक वेळा आला. एखादं काम जर सांगायचं असेल तर मला असं वाटतं की मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की आमच्यापेक्षा शिक्षणानं असाल किंवा विद्वत्तेनं असाल किंवा वयानं असाल आपण सगळी मंडळी मोठी आहात. डी.वाय. पाटील ग्रुप हा एक क्रेज होती. मी देखील कॉलेजमध्ये असताना देखील आपल्या ग्रुपची क्रेज होती. मला देखील वाटायचं की डी.वाय. पाटील ग्रुपचाच मी विद्यार्थी असावा, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचा मी विद्यार्थी असावा. पण त्यावेळी कदाचित योग आला नसेल. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना दादांशी देखील संबंध आला, आपल्या सगळ्यांशी संबंध आले.
मला या कार्यक्रमाला जर विद्यार्थी उपस्थित असतील तर त्यांना एकच विनंती करायची आहे की संस्था चालकांचा जो नम्रपणा आहे हा जर आपण आत्मसात घेतला आणि आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपला स्वतःचा नम्रपणेचा आदर्श जर निर्माण केला तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना देखील भविष्याच्या कालावधीमध्ये काही कमी पडणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा संजयजी, मला या ठिकाणी आपण बोलवलं, आमचा सगळ्यांचा आदर सत्कार केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये देखील डी.वाय. पाटील ग्रुपसाठी, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीसाठी जे काही सहकार्य मंत्री म्हणून मला करावं लागेल ते देखील करण्याची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उदय सामंत सर. यानंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजचा शेती दिवस आहे आणि खरं तर कृषी मंत्री आज आपल्यामध्ये उपस्थित राहणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना उपस्थित राहता आलेलं नाही. पण त्यांनी आधी या प्रकल्पाला भेट दिलेलीच होती. ज्याविषयी संजय पाटलांनी सांगितलं ती जी डेअरी उभी राहिलेली आहे, एक मुक्त गोठ्याची संकल्पना जी उभी राहिलेली आहे, त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी आदरणीय विश्वजितजी कदम यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन फक्त त्या रिमोटची कळ पडद्याच्या दिशेने दाबून त्याचं उद्घाटन करावं. लाल रंगाचं बटन यानंतर याच ठिकाणी आणखीन एक वेगळी इमारत, प्रशासकीय इमारत, अनेक सोयीसुविधांसाठी उभी राहणारे सेंट्रल ॲम्युनिटी बिल्डिंग, त्याच्या कोनशिलेचं अनावरण करण्यासाठी मी आदरणीय बाळासाहेबजी थोरात आणि आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि त्या रिमोटची कळ दाबून त्या कोनशिलेचं अनावरण करावं. सेंट्रल ॲम्युनिटी बिल्डिंग त्या ठिकाणी जी अस्तित्वात येणार आहे, माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांना विनंती की या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे, आमचे सर्वांचे नेते आणि आमचे दैवत, या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.वाय. दादा, मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले उदय सामंतजी, विश्वनाथ कदम, विश्वजित कदम, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, या विषयीद्वारे बघणारे सर्व हजारो शेतकरी, सर्व या क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी,
या युनिव्हर्सिटीचे प्रमुख माझे ज्येष्ठ मित्र संजय पाटील, त्यांचे सर्व कुटुंबीय, बंधू भगिनी आणि मित्रांनो, ज्याचा उल्लेख आत्ताच जयंत पाटील साहेबांनी केला की एखादी गोष्ट जर आपण एखाद्या व्यक्तीवर सोपवली तर ती किती नीटनेटकेपणानं आणि अतिशय किती चांगल्या पद्धतीनं करता येते ते संजय पाटलांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आम्हाला दाखवलेलं आहे. संजय पाटलांनी जी जबाबदारी DY दादांनी त्यांच्यावर टाकली ती अतिशय समर्थपणानं, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी पार केलेली आहे. आणि DY पाटील ग्रुप हा संपूर्णपणानं यशोश शिखरावर नेण्याचं काम मला वाटतं संजय पाटलांनी केलेलं आहे. अर्थात त्यांना त्याची साथ बंटी पाटलांची लाभली, पण हे संपूर्णपणानं राजकारणात भाग न घेता ही जबाबदारी जी सोपवलेली आहे ती चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल, समर्थपणानं कशी करता येईल याचाच मला वाटतं सातत्याने श्रम संजय पाटलांनी केले. आणि या कामामध्ये त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आता गेल्या 5-10 वर्षामध्ये बंटी पाटील आणि आमची राजकीय आम्ही एकत्र आल्यानंतर ज्या वेळा पैशाचा प्रश्न तयार होतो त्यावेळा आम्ही संजय पाटलाच्याकडे धाव घेतो आणि आम्ही सांगतो की बाबा या गोष्टीमध्ये जर आम्हाला सहकार्य आपण केलं तर आम्ही यशस्वी निश्चितपणाने यामध्ये होणार. आणि ते सुद्धा हात न आकडता, बंटी पाटलाचा हात आकडत आहे थोडा, ते हात न आकडता ते सातत्याने आम्हाला सहकार्य करत असतात. आत्ताच आपण प्रेझेंटेशन पाहिलं, 58% लोकसंख्येपैकी लोक या कृषीवर अवलंबून आहेत आणि जवळजवळ 18% का 19% GDP आपल्या देशाचा या कृषी ह्याच्यावर अवलंबून आहे. या कोरोनाच्या काळात जर आपल्याला कोणी तारलं असेल तर या कृषी क्षेत्रानं तारलेलं आहे. आणि या पुढच्या काळामध्ये मला वाटतं हे कृषी क्षेत्रच आपल्याला फार मोठं करावं लागेल. युनिव्हर्सिटी, त्यांच्या कॉलेजची संख्या किती कमी आहे आणि किती फार मोठी आपली त्याची आवश्यकता आहे याचं एक चांगलं प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवलं. मला वाटते अनेक वेळा बारामतीला आम्हाला जाण्याचा योग आला. बारामतीमध्ये सुद्धा नेदरलँड या देशाशी हे करून फळांच्या बाबतीत केलेलं काम, किंवा आता अनेक राज्य आपल्या राज्यापेक्षा पुढे जात आहेत. एक 2-3 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये आमच्यापेक्षा ऊसाचं उत्पादन कमी होतं, आमच्या राज्यापेक्षा त्यांची रिकव्हरी कमी होती आणि या 2-3 वर्षात त्यांनी इतकी भरारी मारली की आज उत्तर प्रदेश हा साखरेच्या बाबतीत आपल्या राज्यापेक्षा कितीतरी पुढे गेला. आणि पश्चिम बंगाल आणि अनेक पूर्वेकडची राज्य जवळ असल्यामुळं मार्केटही त्यांना चांगलं मिळालं. त्याच पद्धतीनं यामध्ये संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्याचं उत्पादन जास्तीत जास्त कसं निघेल, अनेक संशोधन यामध्ये कशी होतील, हीच मला वाटतं युनिव्हर्सिटीची जबाबदारी आहे. संशोधन हा या युनिव्हर्सिटीचा कुठल्याही हा गाभा असतो. मला वाटतं या निमित्ताने चांगलं काम या निमित्ताने ते करू शकतील. आणि कोल्हापूरची भूमी यासाठी फार मोठी चांगली या युनिव्हर्सिटीला लाभलेली आहे. या तहसंद्याच्या या युनिव्हर्सिटीला भेट देण्याचा योग परवा गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणला. कारण आम्ही मतदार तिथं ठेवले होते, त्यामुळे आम्ही बघायला गेलो होतो आणि परिसर पाहिल्यानंतर खरोखर अतिशय मी चक्रावून गेलो. कारण त्याच्यापूर्वी मी गेलो होतो, पण अलीकडचं झालेलं डेव्हलपमेंट, अलीकडं झालेले त्याचा सगळा बदल, कारण आम्ही साहेब येणार त्याचं उद्घाटनाला अनेक दिवस आम्ही वाट पाहत होतो. संजय पाटीलसारखे मला सांगायचे साहेबांची साहेब तारीख घेऊया, पण कोरोनाचं काय संकट गेले वर्ष 1.5 वर्ष काही कमी झालं नाही आणि साहेबांना काही येता आलं नाही. परंतु निदान आज कृषी दिनाच्या दिवशी आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष आता सुरू होणार आहे, यासाठी आज व्हर्च्युअलच साहेबांनी वेळ दिली आणि आजच्या दिवशी ते उपस्थित झाले आणि या युनिव्हर्सिटीचं त्यांनी उद्घाटन केलं. या विद्यापीठाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वच कामामध्ये संजय पाटलांच्या मागं आम्ही सातत्याने ठामपणाने उभा आहोत. शासकीय कामामध्ये जे त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये आम्ही अग्रभागी राहू असा विश्वास देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुश्रीफ साहेब. यानंतर मी विनंती करतो
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात यांना की आपण या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेली ज्यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न होत आहे असे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय डी.वाय. दादा, माननीय जयंतरावजी पाटील, माननीय हसन मुश्रीफजी, माननीय उदयजी सावंत, माननीय प्राजक्त तनपुरे, विश्वजी कदम, माननीय सतेजजी पाटील, माननीय राजेंद्रजी जळगावकर, खासदार संजयजी मंडलिक, आमदार राजू आवळेजी, आमदार ऋतुराजजी पाटील, आमदार जयंतराव आजवारकर, या संस्थेचे अध्यक्ष डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष माननीय संजयजी पाटील, उपस्थित असले सर्व मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनी, आज या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचं उद्घाटन आज होतं आहे आणि एक नवं दालन कृषीच्या क्षेत्रात आज महाराष्ट्रात सुरू झालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आजचा दिवसही तितकाच महत्त्वाचा आहे. माननीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा आज जन्मदिन आहे आणि म्हणून कृषी दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. यशवंतराव चव्हाण साहेबांचं समृद्ध महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं, कृषी औद्योगिकरणाचं जे स्वप्न होतं, ते कठीण काळामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी पुढं नेलं. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठण्याकरता त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय राहिलं. इतिहासामध्ये कायम नोंद त्याची राहणार आहे. त्याच कालखंड असा आहे की त्या कालखंडामध्ये कृषी विद्यापीठं स्थापन झाली आणि खरं म्हणजे मी कृषी मंत्री म्हणून 6 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि आदरणीय पवारसाहेब हे देशाचे कृषी मंत्री होते. आजही मी कायम सांगत असतो की तो 6 वर्षाचा कालखंड हा माझ्या आयुष्याचा सर्वात चांगला कालखंड राहिला कृषी मंत्री म्हणून. कारण पवारसाहेब हे देशाचे कृषी मंत्री, विलासरावजी देशमुख साहेब हे मुख्यमंत्री आणि मी कृषी मंत्री. त्यावेळेस सर्वात जास्त भर आदरणीय पवारसाहेबांचा संशोधनावर होता, विद्यापीठाच्या कामावर होता. त्या काळात निधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचं काम दिल्लीवरून, केंद्रातून पवारसाहेबांनी केलं आणि एक चालना देण्याचं काम केलेलं आहे. खरं संशोधन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि म्हणूनच कृषी विद्यापीठाला ताकद देत असते. आणि त्या काळात कृषी महाविद्यालयसुद्धा उभी राहिली, खाजगी कृषी महाविद्यालय उभी राहिली आणि आज एक वेगळं विश्व, एक वेगळं क्षेत्र निर्माण होतं आणि आपल्याला पाहतोय की डी.वाय. पाटील साहेबांच्या नावानं ही विद्यापीठ उभं राहते, कृषी विद्यापीठ उभं राहतं आहे. खरं म्हणजे माननीय संजयजी पाटील यांचे श्रम हे खरं उल्लेखनीयच आहे. डी.वाय. दादा खूप भाग्यवान आहेत. खरं म्हणजे स्वतः त्यांचं जीवन समृद्धच राहिलं, परंतु पुढची पिढीसुद्धा अशीच कर्तबगार निघणं हे त्या व्यक्तिमत्वाचं भाग्य असतं. ते भाग्यसुद्धा त्यांना लाभलं म्हणून खऱ्या अर्थानं भाग्यवान दादासुद्धा आहेत. आणि ह्या नव्या पिढीनं नवं क्षेत्र आणखी चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दादांचा सुद्धा मी कृषी मंत्री असताना त्यांचा पाठपुरावा मी सातत्यानं पाहिला. ते राज्यपाल होते, मी कृषी मंत्री होतो. दादांचं काही काम असलं फोन यायचा, मला भेटायला यायचं म्हणायचे. मी म्हणायचं दादा तुम्ही जिथं असाल तिथं भेटण्याला येण्याची माझी तयारी नाही म्हणायचं, मला यायचं आहे तुम्हाला भेटायला. आणि त्याच्यातून एक त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला मिळत असायचे. परंतु दादांनी सातत्यानं अनेक चांगल्या गोष्टी करण्याकरता पुढाकार घेऊन केल्या आणि या पुढच्या पिढीनं आणखी पुढं नेण्याचा प्रयत्न केला. खरं आहे की संजय पाटील आणि आमचे मित्र सतेज पाटील आता गृहराज्यमंत्री आहेत. ही भावांची जोडी कशी आदर्श असावी याचं उदाहरणसुद्धा म्हणून द्यायचं ठरलं तर या जोडीचं मला द्यावं लागेल. त्याचबरोबर आता ऋतुराजची जोड मिळालेली आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या पुढं जाता येत कर्तृत्वानं हे वैशिष्ट्य पाहावयास मिळते. मला खात्री आहे की हे विद्यापीठाच्या माध्यमातून खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहील. देशाला एक आदर्श ठरणारं अशा प्रकारचं हे विद्यापीठ होईल. संशोधन महत्त्वाचंच आहे, उत्पादन खर्च कमी करणं महत्त्वाचं आहे, उत्पादकता वाढवणं महत्त्वाचं आहे, शेती परवडणं महत्त्वाचं आहे. त्याबरोबर व्हॅल्यू ॲडिशन ज्याला म्हणतात
ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कृषी औद्योगिक हा शब्द जो यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता त्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्याला शेती करणं परवडेल कसं याचा विचार करून खूप काम करण्याकरता अजूनही वाव आपल्या देशामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. आणि मला खात्री आहे की या विद्यापीठाच्या माध्यमातून एक संपूर्णपणे शेतकऱ्याला चांगलं जीवन मिळण्याकरता, समृद्ध जीवन मिळण्याकरता आणि संपूर्ण देशालाच एक चांगलं अशा प्रकारचं आदर्श जीवन उपलब्ध होण्याकरता, उदाहरण उपलब्ध होण्याकरता हे विद्यापीठ काम करील. आजही जगामध्ये शेतीमाल गेला पाहिजे, देशामध्ये शेतीमाल गेला पाहिजे, पण तो प्रॉडक्ट बनून गेला तर त्याच्यातून शेतकऱ्याला खूप फायदा मिळू शकतो. आणि मला वाटतं की पुढच्या याच्यामध्ये तशा प्रकारचं काम या विद्यापीठातून एक आदर्श काम निर्माण होईल याची खात्री मला आहे. त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आदरणीय बाळासाहेब. आपण बोलताना, आपण कृषी मंत्री असताना आदरणीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यावेळेला कृषी मंत्री म्हणून संशोधनावर भर दिला होता असा विषय मांडलात. म्हणून फक्त कोल्हापूरशी निगडीत आणि तळसंदेशी निगडीत एक छोटी घटना सांगतो. कोल्हापुरामध्ये पूर्वी काष्ठार्क उद्योग शाहू महाराजांनी सुरू केला होता आणि डांबर त्याचप्रमाणे व्हिनेगर हे तयार करून ते पाठवलं जायचं. आणि म्हैसूरमध्ये सगळे जो काष्ठार्क होता त्याला पहिलं चांदीचं पदक त्यावेळेला मिळालं होतं. तिथनं सुरू झालेला प्रवास कोकणातला आंबा महत्त्वाचा मानतो, पण तळसंदेच्या आंब्याला बेंगलोरमध्ये नंतर सुवर्णपदक सर्वोत्कृष्ट आंब्याचं मिळणं हा कोल्हापूरचा एक वेगळा संशोधनापासून पुढे आलेला प्रवास आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय ते म्हणजे या विद्यापीठाचा उद्घाटन समारंभ. मी आदरणीय डॉक्टर संजय डी पाटील यांना विनंती करतो, आपण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना इथे वरती घेऊन यावं आणि ती कळ दाबून त्या विद्यापीठाचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते व्हावं. दादा आपणही येणार. दादा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर DY पाटील सर. दादा आपल्याला विनंती आहे की आपण या निमित्ताने सर्वांना आशीर्वाद द्यावेत. तिथनं बोलता येईल. हा घेतो. Respected Sharathchandra Pawar Sahib and Bandhu and Bhaginu. Ego is death of life and death of ego is real life. Whatever happens in your life, it doesn't happen accidentally. You have to plant it, and planting is very important. George Washington, he was a peon. He used to, while ringing the bell, he used to say, I want to become President of America. And within the span of 23 years, he has become president. So, Sharathchandra Pawar Sahib, he is our guru. And he once he becomes the Prime Minister of India, that is my desire and wish. And that will happen. God bless you. धन्यवाद दादा. यानंतर मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभहस्ते या विद्यापीठाचं उद्घाटन झालं आहे. आपण एक आदर्श निर्माण केलेला आहे कृषी क्षेत्रामध्ये. आपले आशीर्वाद या विद्यापीठासाठी फार महत्त्वाचे आहेत.
आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. आपल्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर जी आर पाटील, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले जयंतराव पाटील, हसन मुश्रीफ, उदय सामंत, विश्वजित कदम, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, संसदेतले आमचे सहकारी संजय महाडिक आणि जे काय आपण या ठिकाणी पाहिलं, या उभारणीमध्ये मोलाची कामगिरी करणारे डॉक्टर संजय पाटील, त्यांचे सगळे सहकारी आणि राज्यातल्या अनेक भागातून हा सोहळा बघणारे कृषीप्रेमी बंधू भगिनींनो, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत योगदान दिलं ते पहिले हरीश क्रांतीचे एक उद्धारक वसंतराव नाईक यांचा स्मरण करण्याचा दिवस आहे. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे 11 वर्ष मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान होतं, पण त्यांचा जीव हा शेतीमध्ये होता, शिवारामध्ये होता. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ते गेल्याच्या नंतर घेतला आणि तो अनेक वर्ष चालू आहे. आणि त्या दिवशी आज आपण जी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचा सोहळा या ठिकाणी करतो आहे. माझ्या मते हा अत्यंत उचित अशा प्रकारचा दिवसाचा हा कार्यक्रम आहे. शेती आणि त्या शेतीचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर सुरुवातीला प्रेझेंटेशनमध्ये मांडलं. भारतामध्ये आज 56% लोक शेतीवर अवलंबून आहेत. GDP किती आहे याचंही चित्र आपल्या पुढे आलं. आणि देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये बदल करायचा असेल तर शेती ही सुधारल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि शेतीचं अर्थकारण हेही सुधारल्याशिवाय गत्यंतर नाही. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती, खरेदी करण्याची ताकद ही वाढली पाहिजे. बाजारामध्ये जाऊन कुणी औद्योगिक उत्पादन करेल, कुणी अन्य उत्पादन करेल, पण ग्राहक हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि त्या ग्राहकाची जर क्रयशक्ती, खरेदी करण्याची ताकद ही वाढली तर अर्थकारण हे बदलतं. आणि ज्या देशामध्ये 56 ते 58% लोक शेतीवर अवलंबून राहतात आणि त्यांची क्रयशक्ती जर सुधारली नाही तर तो देश संकटात गेल्याशिवाय राहणार नाही. आज आपण तिचं बदललं आहे. एकेकाळी मला आठवतं आहे की 1972-73 साली नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खात्याचं आणि अन्न नागरी पुरवठा खात्याचं हे काम त्यांनी सोपवलं होतं. दुष्काळ पडला, अन्नधान्य नव्हतं, आणि अशा काळामध्ये आम्ही काय करत होतो, परदेशातनं धान्य आयात करत होतो. आणि मला आठवतं आहे की ती बोट मुंबईच्या बंदरामध्ये लागली की मी स्वतः त्या ठिकाणी जायचो आणि लवकर उचलून घ्या, लवकर उचलून घेऊन ट्रकमध्ये भरा आणि राज्यातल्या ठिकठिकाणच्या रेशीमच्या शॉपमध्ये ते जाईल कसं याची खबरदारी घ्या. हे जर घेतलं नाही, झालं नाही तर संघर्ष, चळवळ ही आम्ही कधी थांबवू शकत नव्हतो. मला आठवतं आहे की एक दिवशी महाराष्ट्र मुंबई शहरातल्या महिला लाटणं घेऊन मंत्रालयाच्या पुढे आलेल्या होत्या, केवळ अन्नधान्य नव्हतं म्हणून.
ही स्थिती महाराष्ट्राची होती. मला आठवतं आहे की नाईक साहेब त्यावेळेला अन्य राज्यात विशेषतः पंजाब हरियाणा या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना फोन करायचे आणि सांगायचे की माझा मंत्री मी पाठवतो आहे राज्यमंत्री, काहीतरी करून तुम्ही आम्हाला गहू द्या किंवा तांदूळ द्या आणि तिथं आपण धान्य या ठिकाणी आणण्याची काळजी घेत असतो. ही अवस्था महाराष्ट्रामध्ये होती. आणि दुसरा दिवस मला आठवतं आहे की मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी शपथ घेतली आणि संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर पहिली फाईल माझ्याकडे आली की परदेशातनं गव्हाचा आयात करण्याच्या संबंधी. मी अतिशय अस्वस्थ झालो. मी काही सही केली नाही. मी विचार करतो म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी मला मनमोहन सिंगांचा फोन आला आणि सांगितलं की पवार साहब आपने स्टॉक की पोजीशन क्या है वो देखी है. म्हणजे नाही घेतली. त्यांनी सांगितलं की आपकी स्टॉक की पोझिशन तुमच्या देशाची आज 3 आठवड्याची आहे. जर आपला 3 आठवड्याच्या आत परदेशातनं धान्य या ठिकाणी आलं नाही तर एका वेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. तुम्ही ताबडतोब ती फाईल क्लिअर करा. नाही झालं ती फाईल मी क्लिअर केली आणि दुर्दैवानं परदेशातनं आम्हाला गहू आणायला लागला. आज आम्ही चित्र बदललं आणि त्याचं महत्त्वाचं कारण की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं अनेक प्रकारचे निर्णय घेतले. त्यांना आर्थिक ताकदची किमती वाढवल्या, उत्पादन वाढेल अशा प्रकारचं बियाणं तयार केलं, संशोधनाला अधिक लक्ष दिलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिणाम आज देशामध्ये बघायला मिळाला. मला आनंद होतो एका गोष्टीचा की 10 वर्षाच्या नंतर ज्या दिवशी मी या खात्याचं काम सोडलं त्या दिवशी मला एका गोष्टीचं समान होतं की या देशातल्या काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या घामानं जगामध्ये 2 नंबरचा गव्हाचा निर्यात करणारा देश म्हणून भारताचं नाव घेतलं केला. या शेतकऱ्यांनी जगामध्ये 1 नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून हा देश केला. जगामध्ये 2 नंबरचा साखर आणि कापूस निर्यात करणारा देश हा या देशाचा नावलौकिक केला. आज आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये एक मजबूत झालेलो आहोत. आणि हे करायचं याचं महत्त्वाचं कारण या शेतकऱ्यांनी केलेले कष्ट आणि कृषी संशोधकांनी त्याच्यासाठी नवीन जे संशोधन करून पर्याय दिले त्या पर्यायाच्यामुळं आज या ठिकाणचं एक चित्र आपल्याला बघायला मिळालं. आत्ताच तुम्ही लोकांनी या विद्यापीठाच्या संबंध चित्र दाखवलं आणि मला अतिशय आनंद आहे. मी एकदा गेलो होतो पण आता पुन्हा कोल्हापूरला गेल्याच्या नंतर सवडीने जाईल. एक आदर्श अशा प्रकारचं विद्यापीठ तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. आपण याच्यामध्ये हे सगळं करत असताना काही गोष्टीच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे ती तुम्ही देत आहे. आज आपण पाण्याचा वापर भारतासारख्या देशामध्ये पाणी मर्यादित आहे. आज 7 देशामध्ये बघितलं तर 60% क्षेत्र हे पाण्याखाली आहे, 40% अजून 40% पाण्याखाली आहे, 60% निसर्गाच्या लहरीपणावर. आणि महाराष्ट्रामध्ये 18 ते 20% जमीन ही कायमची ओलिताखाली आहे. त्यामुळे पडणारा पावसाचा थेंब ना थेंब हा कसा वाचवायचा याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ते देश पातळीवर होतं आहे पण विद्यापीठातून या कामाला अधिक महत्त्व दिलं तर माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता ही अधिक झाल्याचं राहणार नाही. दुसरा एक महत्त्वाचं क्षेत्र आहे माती. सॉईल आणि त्या सॉईलचा दर्जा, ही माती जतन कशी करता येईल, तिचा दर्जा कसा वाढवता येईल आणि म्हणून त्याही कामामध्ये अधिक लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याचे अनेक क्षेत्र आहेत, नवीन प्रकारची पिकं आहेत, त्याच्यामध्ये संशोधनाची गरज आहे. आज एक जगामध्ये एक वाद आहे की आपण कशा प्रकारचं धान्य घ्यायचं. जीन्समध्ये बदल करून त्या
बदलातून नवीन तयार होणारी जात ही अधिक उत्पादन देणारी असेल तर तिचा विचारही करण्याची गरज आहे. त्याचा विरोध आहे. आज अमेरिकासारख्या देशामध्ये, युरोपमध्ये GM फूडच्याबद्दल चळवळ होते, पण एका बाजूनं चळवळ होते आणि आज अमेरिका काय किंवा ब्राझीलसारखा देश काय, आज तेल असेल, साखर असेल किंवा गहू असेल याचा निर्यात करणारा हा महत्त्वाचा देश झाला आहे. आणि यांचं हे सगळं उत्पादन GMच्या माध्यमातून झालेलं आहे. एका बाजूनं विकसित देशामध्ये या कामाला विरोध करायचा आणि त्या माध्यमातून आपण निर्मिती करायची आणि जगामध्ये आपण त्याच्यात व्यवसाय करायचा, हे फाशीवरचे देश बघतात. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या पद्धतीनं बघायची गरज आहे, जेणेकरून दर एकरातलं, दर हेक्टरातलं उत्पादन वाढेल. यासाठी जे काही संशोधन करावं लागेल, जे काही मार्ग असतील, त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा आपण करण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये अशा सगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या अनेक संस्था आहेत. 80पेक्षा जास्त संस्था देशामध्ये आहेत. आणि त्या इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च याच्या अंडर या ठिकठिकाणी काम करतात. 5000पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आज देशामध्ये काम करतात. आणि त्यामुळं तिथं जे काही तयार होतं आहे ते शेवटच्या माणसापर्यंत पोचवणं, नव्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवणं याची आज आवश्यकता आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी डॉक्टर सतेज पाटील यांना सांगेन की आपण ICARची काही भूमिका असली तर ती आपण त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल याबद्दलचा प्रयत्न करू. पण ICARशी तुमचं असोसिएशन असण्याची गरज आहे. आज 5000 सायंटिस्ट या देशामध्ये जे काम करतात त्यांच्या ज्ञानाचा कुठं ना कुठं समन्वय या विद्यापीठाशी सुद्धा असला पाहिजे. त्यामधून आपल्याला काहीतरी अधिक प्राप्त झाल्याचं राहणार आहे. आणि म्हणून त्या कामामध्ये हे आपण मोठ्या प्रमाणात कसं लक्ष देता येईल हे बघितलं पाहिजे. आणि बाहेरच्या काही देशांच्याकडे आपण इस्रायलशी संबंध ठेवला. इस्रायल हा देश असा आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये फार महत्त्वाची कामगिरी करतो. पाणी, माती आणि अधिक उत्पादन आणि डेअरी यातल्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद हा चांगली गोष्ट आहे. पण माझी एक आणखीन सूचना अशी आहे की तुम्ही नेदरलँडशी सुद्धा संबंध ठेवा. नेदरलँड हा देश असा आहे की भाज्या, फुलं आणि दूध या सगळ्या क्षेत्रामध्ये जगात क्रांतिकारी करणार आहे. मी बारामतीला आमच्या एका संस्थेमध्ये या नेदरलँड युनिव्हर्सिटीशी आम्ही करार केला. आणि करार काय केला, 2 वर्ष मुलं जी बारामतीच्या कॉलेजमध्ये शिकतात ती 2 वर्ष नेदरलँडला जातात. आणि नेदरलँडचा युरोप खंडामध्ये एक नियम असा आहे की पदवीधर झाल्याच्या नंतर या संयुक्त कार्यक्रमात त्यांना महात्मा फुले विद्यापीठाची डिग्री मिळते, नेदरलँडची डिग्री मिळते. आणि तिथल्या सरकारचा नियम असा आहे की तिथं शिकलेल्या पदवीधर विद्यार्थ्याला युरोपमध्ये कमीत कमी 1 वर्ष कुठेही काम करावंच लागतं आणि ते काम देण्याची जबाबदारी ती विद्यापीठ घेते. आणि त्यामुळं आपल्या मुलामुलींना नेदरलँडमध्येच नाही, कधी जर्मनीमध्ये, कधी फ्रान्समध्ये, कधी इंग्लंडमध्ये एक प्रकारचं वर्षभर काम करायची संधी मिळते. तिथं वेतन मिळतं, खर्च भागवला जातो आणि एक फार मोठं एक्सपोजर या नव्या पिढीला देतात. आणि म्हणून तुम्ही इतकं उत्तम काम करताय, अशा विद्यापीठाशी तुम्ही चॉईस केलं तर माझी खात्री आहे की ती उपयुक्तता ही अधिक झाल्याचं राहणार आहे. अमेरिकन काही युनिव्हर्सिटी, चायनामधली एक युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर बँकॉकची ही टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आणि नेदरलँडची ही युनिव्हर्सिटी या 4-5 विद्यापीठाची आपण संबंध ठेवला पाहिजे. याच्यात काही अडचण आली तर मी आपल्याला या सगळ्यांशी सुसंवाद करायला निश्चितपणे मदत करेन. कारण हे काम तुम्ही या ठिकाणी करताय ते अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करताय. आज दूध हा एक महत्त्वाचा जोडधंदा झालेला आहे.
आणि दूध हा जोडधंदा विशेषतः कोल्हापुरामध्ये या बाबतीतलं काम फार जुनं आहे. आज मी असंच माझ्या लहानपणी मी जायचो माझ्या आजोळी कोल्हापूरला, तर कोल्हापूर असं एकच गाव मी पाहिलं की बाकीच्या ठिकाणी दूध हे आपल्याला जाऊन घ्यावं लागतं. कोल्हापुरात असताना याचं काही मला माहीत नाही, पण तेव्हा म्हैसच दारात यायची आणि म्हैस दारात येऊन तिचं दूध काढून तिथं दूध द्यायचं, ही पद्धत कोल्हापुराचं एक वैशिष्ट्य होतं. आज या सगळ्या क्षेत्रामध्ये अधिक काम करायचं असेल तर इथंसुद्धा वाहन सुधारला पाहिजे. मगाशी मी पाहिलं तुमच्याकडं म्हशीचा गोठा हा चांगला केला आणि त्याच्यात तुम्ही ब्रीड चांगले घेतले, कारण तुमच्या म्हशी ह्या मी पाहिलं तर मोजा म्हशी होत्या आणि मोजा ह्या कमी खातात आणि अधिक दूध देतात, अशा प्रकारचं वैशिष्ट्य असलेली ती जात आहे. जाफराबादी किंवा पंढरपुरी या आपल्याकडच्या काही म्हशी आहेत, मी त्याच्या खोलात जात नाही, पण मोजा ही एक वेगळ्या प्रकारची जात आहे आणि तिची उपयुक्तता अधिक आहे. आज या विद्यापीठातून त्याचा प्रसार तुम्ही करताय. याबरोबर गायीसुद्धा संकलित मार्गाने जाऊन होल्स्टीन किंवा जर्सीमध्ये तुम्हाला कदाचित फॅट जास्त मिळेल, पण दूध अधिक हवं असेल तो होल्स्टीन किंवा पर्याय नाही. त्यामुळं आज आपण आपल्या गायींच्यामध्ये ब्रीड सुधारण्याच्यासाठी एक प्रकारची जागृती ही शेतकऱ्यांच्यात करण्याची गरज आहे आणि त्यासाठी होल्स्टीन हे ब्रीड हे आपल्याला आपल्या भागाला एक प्रकारचं सोयीचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही विचार करताय. हा तुमचा गोठा पाहिल्यानंतर मला या ठिकाणी दिसलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संबंधी मी तुम्हा लोकांचं अभिनंदन करू इच्छितो. आज महाराष्ट्रात 4 विद्यापीठांची गोष्ट खरी आहे, पण आपली पद्धत वेगळी आहे. आज तुम्ही विद्यापीठ काढलं, त्याला जोडून तुम्ही हे कॉलेजेस काढली. आज अनेक ठिकाणी असंच काम केलं जातं, पण आपण आपल्याकडे वेगळी पद्धत स्वीकारली. आपण एक विद्यापीठ काढलं आणि त्याला 50 किंवा 60 ॲग्रिकल्चर कॉलेज अटॅच केलं, ते खाजगी असतील सरकारी असतील. त्यामुळे 4 विद्यापीठंसुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप काम करू शकतात. हे आपल्या 4ही विद्यापीठांनी केलेले आहे. कोकण विद्यापीठ असेल, आपलं राहुरीचं विद्यापीठ असेल, परभणीचं असेल किंवा अकोल्याचं असेल, या प्रत्येक विद्यापीठाचं काही ना काहीतरी योगदान हे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आहे, महाराष्ट्राच्या शेतीमध्ये आहे. आपण आज एका वेगळ्या पद्धतीनं काम करता. एकत्रित विद्यापीठाची संकल्पना आपण राबवली आणि हे विद्यापीठ कोल्हापूरला होतं आहे किंवा झालं आहे याचा मला आनंद आहे. कारण शेती आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष देणारा महाराष्ट्रातला जागृत जिल्हा हा कोल्हापूरचा आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. कोल्हापूरला एक डॉक्टर पी.सी. पाटील म्हणून एक ग्रस्त होते एकेकाळी आणि ते महाराजांच्या संस्थांच्या संबंध शेती विभागाचं काम करण्याची जबाबदारी त्यांच्या काळामध्ये होती. शाहू महाराजांनी सुद्धा शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आणि ते करत असताना त्यांनी आधुनिक विज्ञानाचा आधार त्यांनी ठेवला. मला आता त्या गावाचं नाव लक्षात नाही, सोनसाई काका याचे शेजारी, त्या ठिकाणी महाराज जायचे आणि अनेकदा त्या ठिकाणी राहायचे, पण त्यांचं सगळं लक्ष शेती, त्याचं शेतकऱ्याचं पीक, जनावरं आणि आधुनिकता आणि संशोधन या सगळ्या गोष्टीवर असायचं. आणि तेव्हापासून कोल्हापूरने या सगळ्या क्षेत्रामध्ये अधिक लक्ष द्यायची भूमिका घेतली. पाण्याचं महत्त्व समजलं, राधानगरीसारखं धरण बांधायला पुढाकार घेतला, विद्युत निर्मितीमध्ये लक्ष दिलं आणि त्यामुळं एकंदर विकासाच्या संबंधीचे जे महत्त्वाचे भाग आहेत ते कोल्हापूरने महाराष्ट्राला आणि देशाला दिले. आज त्याच कोल्हापूरमध्ये डी.वाय. पाटील की ज्यांनी शैक्षणिक चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठं योगदान दिलं, अनेक संस्था उभ्या केल्या, त्या सगळ्या संस्थांच्या बरोबर त्यांच्या पुढच्या पिढीनं शेतीच्या क्षेत्रामध्ये क्रांती होईल अशा प्रकारची क्रांती करणाऱ्या आत्मविश्वासाची पिढी तयार करणारं हे विद्यापीठ
देवांच्या नावाने तुम्ही या ठिकाणी काढलं, तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. जे जीवांनी काम केलं त्यांचं अखंड स्मरण हे ठेवण्याच्याबद्दलची काळजी तुम्ही घेताय. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांचं, सगळ्या कुटुंबियांचं, संजय त्यांची दुसरी पिढी या सगळ्यांना मनापूर्वक धन्यवाद देतो. या विद्यापीठाचं उद्घाटन झालं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आंतरजालाच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सगळ्यांना कळलं असेल की का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते हे उद्घाटन ठेवलं होतं. 360 अंशामध्ये शेतीचा सगळा विषय इतक्या सुविहितपणे आपल्याला एरवी कधीच ऐकता आला नसता असं मनापासून म्हणावं असं वाटतं. यानंतर अत्यंत महत्त्वाच्या अशा शेवटच्या क्षणाकडे आपण येत असताना मी एवढंच सांगेन, मी मगाशी बोललो होतो की पहिलं कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जाहिरातीचं चित्रण या तळसंदेमध्ये झालं होतं आणि सांगण्यास आनंद वेगळा असा आहे की त्याचं मॉडेल म्हणून ज्यांनी काम केलं होतं ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हे सांगितलं तर कदाचित थोडंसं आश्चर्य वाटेल, पण DY पाटील घराण्याचे 3ऱ्या पिढीचे आमदार आणि आदरणीय ऋतुराजजी पाटील यांनी त्यावेळेला लहान असताना त्या फिल्ममध्ये पहिलं काम कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या केलं होतं आणि समर्थपणे आता हा पुढचा सगळा भाग सांभाळण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि ते नंतरच्या काळात हे पुढं नेतील याची पूर्णपणे खात्री सर्व तरुणाईला सुद्धा आहे. मी विनंती करतो ऋतुराजजींना की आपण या सर्व महनीय व्यक्तींचं आणि उपस्थितांचं आभार आपल्या गोड शब्दात मानावेत. नमस्कार. आपल्या सर्वांच्या साक्षीने आज DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या उद्घाटन समारंभ हा संपन्न झाला आणि या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं म्हणजे त्यांच्या उपस्थितीमुळं आदरणीय पवारसाहेबांचं आणि DY पाटील साहेबांचं एक नातं ऋणानुबंध आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घट्ट झालं आणि आमच्या कुटुंबाला निश्चितपणे एक आनंदाचा क्षण, महत्त्वाचा क्षण आज या निमित्तानं मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी आज केलेलं मार्गदर्शन हे निश्चितपणे आम्हाला पाठबळ देईल, प्रोत्साहन करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या विद्यापीठासाठी उभारणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं आज मोलाचं सहकार्य, मोलाचं पाठबळ निश्चितपणे त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आज या विद्यापीठाच्या उभारणीसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, ते देखील ऑनलाईन उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनापासून आज या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री आदरणीय विश्वजी कदम साहेब, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र राज्यमंत्री आदरणीय प्राजक्त तनपुरेजी, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री आदरणीय यड्रावकरजी, कोल्हापूरचे खासदार आदरणीय संजय मंडलिक साहेब, खासदार धैर्यशीलजी माने, आमचे विधिमंडळातील सहकारी MCARचे उपाध्यक्ष आबिटकरजी, आमदार जयंत आसगावकर सर, आमदार राजूबाबा आवळेजी हे प्रामुख्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विविध विभागातील आमचे सर्व सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, अधिकारी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कानाकोपऱ्यातून ऑनलाईनच्या माध्यमातून
अनेक आमचे विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व शेतकरी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी डी वाय पाटील कुटुंबाला, डी वाय पाटील ग्रुपला मोठं केलं ते म्हणजे सर्व टीचिंग, नॉन टीचिंग आणि सर्वच डी वाय पाटील ग्रुपचे आमचे सर्व घटक आणि सर्वच मीडियाचे प्रतिनिधी, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे डी वाय पाटील ग्रुपला अनेक जणांचं सहकार्य गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लाभलं. फार वेळ न घेता मी एवढंच सांगू इच्छितो की आज डी वाय पाटील ॲग्रिकल्चर टेक्निकल युनिव्हर्सिटीचं उद्घाटन झालं. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं पाठबळ, प्रोत्साहन अशा पद्धतीने राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळे इथं आलात याबद्दल मनापासून डी वाय पाटील परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ऋतुराजजी. कार्यक्रमाची संपन्नता होत आहे, पण विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी एका विद्यापीठाचं महाद्वार आज या निमित्ताने खुलं झालं आहे. आपल्याला सर्वांना विनंती, प्रत्यक्ष जागेवरती हा कार्यक्रम घ्यायचा होता पण आंतरजालाच्या माध्यमातून घेतला आहे. जेव्हा सगळ्यांना मुबलिक अशी परत मोकळीक मिळेल त्यावेळेला आपण सर्वांनी, सर्व महनीय व्यक्तींनी त्या जागेवरती फक्त पुन्हा भेट द्यावी एवढीच विनंती या तळसंदेच्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना. सगळ्यांना देवश्री पाटील आहेत का? या खासदार साहेब.